नाशिक शहरातील तब्बल 86 केंद्रांवर आज 32,031 उमेदवार टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत आणि आज नाशिक शहरात ही परीक्षा होत असून बायोमेट्रिकद्वारे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्कॅनिंग केलं जाणार आहे। त्याचबरोबर सीसीटीव्हीची देखील करडी नजर जी आहे ती आजच्या परीक्षेवर राहणार आहे। नाशिक शहरात पेपर 1 साठी 32 केंद्र तर पेपर 2 साठी 54 केंद्र जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत। एकूण 86 केंद्र हे नाशिक शहरात असून पेपर 1 साठी 13,204 परीक्षार्थी व पेपर 2 साठी 18,827 परीक्षार्थी असे एकूण 32,031 परीक्षार्थी जे आहेत ते आज शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत आणि त्याचीच लगबग आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आपण नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका केंद्रावरती आहोत। त्या ठिकाणी जर बघितलं तर उमेदवार जे आहेत ते परीक्षा देण्यासाठी आपल्याला केंद्रावर येत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ही परीक्षा होत असताना मोठी खबरदारी जी आहे ती घेतली जाणार आहे। विद्यार्थ्यांचं जे उमेदवार आहेत त्यांचं या ठिकाणी बायोमेट्रिक स्कॅनिंग केलं जाणार आहे तर त्यांच्या परीक्षेवर पूर्णतः सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे। एकंदरीतच आज हा शिक्षक पात्रता पेपर जो आहे तो नाशिक शहरातील 86 केंद्रांवरती होत आहे आणि या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि विशेष अशी खबरदारी जी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन ओले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।